पाऊसच पाऊस, फुल एकदम. तो चलिए शुरू करते हैं. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बोलला होता रात्रीचे 1:30 वाजलेले, आम्ही सेलिंग करणार होतो, पण वारा एवढा आहे ना, पूर्ण वेदर खराब झाला आहे. त्याच्यामुळे आम्ही सेलिंग न करता बोटवरतीच थांबलोत. आता बोलतात मॉर्निंगला सेलिंग होणार आहे. तर जातो आता वॉचवरती. आज माझा वॉचसुद्धा स्टार्ट झाला 3 वाजता. झोपायला कायच नाही भेटला आहे. आता काय नाही, बघू पुढे काय होते. मॉर्निंगला सेलिंग झाली तर तिथे मदत करायला यावं लागेल. जे होईल ते होईल, ते पुढे बघू. आता मी जातो आता इंजिनमध्ये. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा आणि लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. वारा बघू शकता, वारा मित्रांनो तुम्ही केवढा सुटला आहे तो. भरपूर म्हणजे भरपूर. फ्लॅगसुद्धा बघा, फ्लॅग हालत काय झाला फ्लॅगची. भरपूर म्हणजे भरपूर वारा आहे. आणि जर सेलिंग केली तर हालत खराब. आणि लॅशिंग केल्यात आम्ही. पूर्ण एकट्याची वाट लावल्या माझी लॅशिंग करताना. चला आता जातोय इंजिनमध्ये. सॉरी, मध्ये आलो कारण व्हिडिओ शूट करत आहे तर पूर्ण मोबाईल हलतोय. एवढा वारा सुटलाय. बरं झालाय मित्रांनो नाही सेलिंग केलाय. तर आता बघू माझा रिलीवर कधी येतो, कारण मी इंजिनच्या वर येऊन तर बसला त्याची वाट बघत. कारण भरपूर झोपलं सुद्धा नाहीये म्हणून त्याला त्याची येण्याची वाट बघतो. तो आल्यानंतर जाऊन डायरेक्ट झोपेल, मग डायरेक्ट जेवायला होईल. मित्रांनो काय टाईमचं पक्का आहे काय माहिती नाही. चेक केलेला तर बरोबर 6 वाजता पाऊस सांगितला होता आणि परफेक्ट 6 वाजल्यात मी दाखवतो तुम्हाला. यार ओपन हो यार. बघा मित्रांनो 6 वाजून 2 मिनिटं झाल्यात आणि बरोबर पाऊस चालू झाला इथे जोरदार. जातोय पटापट आपल्या रूम मध्ये जाऊन गपचूप, कारण भरपूर पाऊस झाला आणि माझे कपडे सुकत टाकायला पूर्ण वाट लागेल. आता पावसाने माझी वाट लावले मित्रांनो. कपडे वगैरे. दरवाजा क्लोज आहे. ब्रिज क्लोज आहे मित्रांनो. पावसाने मजबूत हजेरी लावलेली आहे, बघू शकता तुम्ही. आज 7 महिन्यानंतर इथे पाऊस बघतोय मी इराणमध्ये. आणि बरं झालंय आमचं काहीच नाही आहे. तर मी हे लावून घेतो दरवाजा वगैरे. यार पाऊसच पाऊस, फुल एकदम. बरं झालं नाही सेलिंग केल्यानंतर आमची वाट लागली असती. बघू शकता तुम्ही पूर्ण. मित्रांनो बोलतात इराणमध्ये पाऊस येत नाही. आणि पाऊस आलाय पण असा ना की सांगायला नको. झोपलो होतो, पुन्हा उठून मी राहणार, पुन्हा भिजलोय. कारण आमची एक रोप आहे ना तिकडची तुटली आहे, त्याच्यामुळे आम्ही एक्स्ट्रा रोप टाकलाय. समोर जाऊन तर तिथे हे केलाय. आणि पाऊस बघू शकता तुम्ही काय आहे ते. बघू आता किती वाजेपर्यंत हा पाऊस चालू राहतो. 6:30 पर्यंत दिलाय टाईम. काय बरंच ना, काय माणूस आमचा इंजिनचा माणूस. बोला होता दरवाजा बंद कर, दरवाजा सुद्धा बंद नाही केला त्याने. ये रे पावसा न तुला देतो पैसा. बघा
काय हालात बनवून ठेवला पावसाने. चला तर मित्रांनो, पाऊस सुद्धा गेलाय आणि सनराईज होत आहे आणि व्ह्यू सुद्धा भारी वाटतंय सनराईजचा. भारी भारी मित्रांनो. शिप चाललाय आता. एवढा वेदर खराब आहे तरी चाललाय पुढे पुढे वाऱ्याच्या विरोधात. तर मित्रांनो, आफ्टरनूनचे 3 वाजल्यात आणि मी आला जस्ट वॉचवरती. आणि ॲक्च्युली आम्ही सेलिंगवरती नाही गेलो कारण वेदर खूप खराब आहे, पाऊस चालू आहे सकाळपासून, म्हणून अजूनपर्यंत आम्ही पोर्टवरती जातो. सध्या तरी पाऊस थांबला आहे आणि जस्ट एक शिपसुद्धा आला आता. आणि अजून एक शिपसुद्धा येत आहे पोर्टवरती. अच्छा, ते इंडियनच दिसतात कारण तो समोर एक पोरगा आहे तो सुद्धा इंडियन वाटतो. आणि इथे जे रोप खेचत आहेत ते सुद्धा इंडियनच वाटतात आहेत. ते सुद्धा सेम टू सेम रेपर कंटेनर घेऊन आलात. चला तर जातो इंजिनमध्ये कारण भरपूर थंडी आहे मित्रांनो, त्यामुळे इंजिनमध्ये टेन्शन नाही, थंडी नाही वाजत आहे म्हणून बरं झालं. जाऊन बसलो इंजिनमध्ये. 6 वाजल्यात आपला वॉच संपलाय आणि आलोय. आल्यानंतर माहीत पडलं की आज सुद्धा आपली सेलिंग होणार नाही आहे असं बोलतात. उद्या पण बॅड वेदर असल्या कारणाने डायरेक्ट परवा आहे, उद्यासुद्धा आम्ही पोर्टवरती राहणार असं बोलल्यात. पण आता बघू काय होतं ते. सध्या तर पाऊस थांबला आहे पण वारा आहे, बघू काय होतं मित्रांनो. इथे असलं काही ना टेन्शन नाही कारण इथे नेटवर्क असतो. दुबईला नेटवर्क नसतं आमच्याकडे आणि इथे राहून राहून सुद्धा पण कंटाळा आहे. बघू आता काय होतं ते, समजेल की कधी जातो आणि कधी नाही. आम्ही सेलिंग न करता आता अँकरवरती आलो. ॲक्च्युली वेदर खूप खराब आहे, पोर्टवरती सुद्धा भरपूर ट्रॅफिक होत आहे म्हणून डायरेक्ट आम्ही पोर्टवरनं आलो अँकर स्टेशनला आणि अँकर ड्रॉप केला आहे. आता बघू किती दिवस अँकर होतो इथे कारण वेदर तर खूप खराब आहे. आता जस्ट आले तरी वारा सुद्धा भरपूर आहे. तर बघू आता. आणि इंजिनमधून जस्ट आलोय मी. मला माझा वॉच नव्हता तरी मला ते इंजिनमध्ये वॉचवरती बसवलं त्याची म्हणजे तू इथेच बस बोलतो, तू कुठे नको जाऊ. आता जस्ट आलोय, फ्रेश वगैरे होतं, जेवतोय आणि गपचूप जाऊन झोपतोय. तर मी ब्लॉग इथे सेंड करतोय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय, गुड नाईट.